आणि आता पाहणार आहोत राजकीय बातम्या टॉप 9च्या माध्यमातून। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं। पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। कशाची? अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल। बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। भाजपचा दुपट्टा घालण्यास कुणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच आहे। नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी बैठकीमध्ये सांगितलं। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा दावा। कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। मोदींच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे आणि शेलार देखील उपस्थित। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, 300 नव्हे 500 पार जाऊन दाखवा, संजय राऊतांचं आव्हान। ईव्हीएम वापरा, मात्र व्हीव्हीपॅटचा 100% वापर करा, राऊत यांचं भाजपला आव्हान। आप अगर अपने आप को उस लेवल पे मानते हो तो उस 3 बड़े देशों की तरह यहाँ भी बैलेट पेपर पर चुनाव लेकर 300 नहीं 500 पार लेके जाइए, हमारा चैलेंज है। संसद अधिवेशनामुळे शहांची भेट लांबल्याची अजित पवार यांची माहिती। तर निरोप आल्यावर सर्व कामं सोडून शहांना भेटायला जाणार। आरक्षण, लोकसभा जागा वाटप, त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चेची शक्यता। कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार, पण सरकारला कायद्याच्या चौकटीतच बसणाऱ्या गोष्टीत कराव्या लागतात। मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट। सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगे ही ठाम, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। ओबीसी नेते बमनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया।